नमस्कार मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू, ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या BMWची आता थर्ड सर्व्हिस आहे. थर्ड सर्व्हिसला बाईक द्यायची आहे. माझी 19,000 समथिंग रनिंग झाली आहे टोटल. तर थोडे मध्ये काय टेक्निकल इश्यू येत होते. सो बोललो सर्व्हिसच करून टाकू. सो आता निघतो आहे मी. आज आहे बुधवार. सो संध्याकाळचे वाजले 5. तर मी आज गाडी सोडून येणार आहे. 6पर्यंत शोरूम चालू असतो. तो गाडी सोडणार आहे, 2-3 दिवस ठेवणार आहे तिथेच आणि डायरेक्ट सॅटरडेला गाडी करेक्ट करेन. तर बाईक स्टार्ट वगैरे होत नाही, म्हणजे की कोणत्या पण गिअरमध्ये ठेवा, गाडी सेम स्पीडने चालत राहणार. सो तेच दाखवायचं आहे, मेन प्रॉब्लेम तोच होता. सो चलो, थोडा पाऊस लागतो आहे. फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहोत. तर इथले जे मेकॅनिक जे आहेत, जे गाडीचं सर्व्हिस करणार आहेत माझी, एकदा टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघतायत की काय प्रॉब्लेम आहे, कोण सेटचा माझा प्रॉब्लेम होता आणि चेन एकदा ते पण चालवून बघतायत. तर इथे एका बाईकला हे USB चार्जर लावला होता, मोबाईल चार्जर. तर असंच मला पण इन्स्टॉल करायचं आहे, बघू. तर आता वाजले 6, गाडी सोडली आपण आणि आता चाललो घरी ऑटोकडून, हेल्मेट वगैरे सोबत घेऊन. तर चलो, आता गाडी किती दिवसात भेटेल का माहिती नाही. उद्या इंटिमेशन पाठवत आहेत बोलले. बाहेर पण एकदम मस्तपैकी पाऊस पडतो आहे. गाडी सर्व्हिस करून घेतो आहे बाईक, जेणेकरून मान्सून राईड कुठेतरी करता यायला भेटेल, म्हणून पटापट बाईक सर्व्हिस करून घेतो आहे, म्हणजे कुठेतरी राईडसाठी पण जायला भेटेल. क्लायमेट तर एक नंबर आहे बाहेर. नमस्कार मित्रांनो, आपण बुधवारी संध्याकाळी गाडी शोरूमला ठेवली होती. तर आज आहे शनिवार, तर गाडी मी पिक करतो आहे. तर चलो. तर मी शोरूमला पोचलो आहे जस्ट. तर बघू, गाडीची सर्व्हिस झाली, गाडी ताब्यात घेऊ. इथे कोणाची तरी ही जुन्यातली खूप जुनं मॉडेल आहे, GSचं BMW 750 समथिंग आहे. तर मस्त आहे, खूप जुन्यातली, सर्व्हिससाठी आली आहे बहुतेक. चलो दे बाय, थँक्यू. यस, चलो. तर बिल वगैरे आपल्याला भेटला. आता घरी जाऊन दाखवतो एकदम काय फायनल आहे ते. तर तोपर्यंत ह्या एवढ्या गाड्या आहेत, बऱ्याच गाड्या आहेत. सो आता घरी जाऊन आपण डायरेक्ट बघू. सो गाडी आपली रेडी आहे, बघू शकता. घरी म्हणजे आता इथून मी डायरेक्ट ऑफिसला जाईन. ऑफिसवरून नंतर मग संध्याकाळी रिव्ह्यू करूया. तोपर्यंत चलो. इथे हा चार्जर पण इन्स्टॉल करून घेतला आहे. किती 12 वॅटचं समथिंग चार्जर वाट आहे. आणि चार्जर किती कॉस्ट गेली याची अराऊंड टोटल. इथून केबल काढल्यानंतर या साईडने आतमध्ये पोर्ट आहे, आतमध्ये टाकण्यासाठी. नंतर एकदा रिव्ह्यू करतो याचा, प्रॉपर व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. सो आता चलो. सो ओके, आता डायरेक्ट इथून आता ऑफिसमध्ये जाऊ. गाडीची थोडी फायरिंग स्मूथ झाली आहे असं ओव्हरऑल वाटतं. आणि थ्रोटल ग्रिप हे बहुतेक नवीन टाकलं, त्यामुळे पकडल्यानंतर लगेच थोडंसं समजायला आलं की काहीतरी ग्रिप वेगळी वाटते. नंतर त्याने मला सांगितलं की थ्रोटल ग्रिप नवीन टाकली, वॉरंटीमध्ये होती. ठीक आहे, चांगलं आहे, वॉरंटीमध्ये होती त्याच्यामुळे
चलो फुकट का मिलता है वो लेते रहने का भाई, बाकी फुकट पौष्टिक. मस्त वाटते गाडी, एक नंबर. काय जादू करतात ते BMW शोरूमवाले ना, काय समजत नाही. पण शोरूमला नेऊन आणल्यानंतर गाडी ना अशी स्मूथ वाटते ना, एक नंबर जबरदस्त. काहीतरी पिलवतात बहुतेक, एक दोन पेग. मस्त होतं एकदम. ए रिक्षा पिकअप वगैरे पटापट घेते. पहिलं थोडासा ना हार्ड होता क्लच पण. ब्रेक तर हार्ड आहे, आपला गिअर तर हार्ड असतोच थोडासा. मस्त. पहिला थोडीशी व्हायब्रेशन येत होते, आता थोडीशी राईट साईडला जात होते हात सोडल्यानंतर. म्हणजे जेव्हा आपण क्रूज कंट्रोल देऊ, क्रूज कंट्रोलला जेव्हा टाकू तब थोड़ा राइट साइड में जाता था बाईक. मतलब जो पुढे कधी आपण जर क्रूज कंट्रोल इन्स्टॉल केला आणि हात सोडले तर बघायची गाडी एक साईडला जाते कुठेतरी. सो एकदा हायवेला चेक करावं लागेल. पण ओव्हरऑल एक नंबर, म्हणजे स्मूथ आली गाडी मस्त. आता सर्व्हिसिंगमध्ये किती झाले ते सगळ्यात एकदम इंटरेस्टिंग आहे. किती लागले घोडे ते एकदा सांगतो मी घरी गेल्यानंतरच. पण बाकी गाडी एक नंबर मस्त. आपल्याला का कट वगैरे मारायची नाही आहे, आपण नॉर्मल हळू चालतोय. कारण आपल्याला स्टेअरिंग वगैरे मोठं आहे, त्यामुळे कटबीट मारायच्या भानगडीत पडत नाही. पॉवर बँक सोबत कॅरी करायची गरज नाही तुम्हाला, किंवा अजून काय बाय चान्स हवा वगैरे चेक करायची झाली, हवा भरायची झाली, लाईट, असे बरेचसे ऑप्शन आहेत. काय 12 वॅटचा तो चार्जर आहे, तो इन्स्टॉल करायचा होता मला. हे आता सगळे कन्फर्मेशन त्यांना सांगायचं होतं. सो मी एक गुरुवारी त्यांना सांगितलं. गुरुवारची एक दिवस गाडी ठेवली. फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी गाडी रेडी होती माझी, पण बोललो सॅटर्डे सकाळी कलेक्ट करू, बस घाई करून शुक्रवारी जाण्यात अर्थ आहे. आणि त्यांना पण थोडा टाईम भेटेल व्यवस्थित काम सगळं चेक करायला. सो असं करून माझे 2 दिवस सर्व्हिससाठी गेले. 2 दिवस ॲक्च्युली लागत नाहीत सर्व्हिसला, एका दिवसामध्ये सर्व्हिस होऊन जाते. सो असं सगळं होतं. सो मी 2 दिवस लागले. बाकी काही इश्यू नाही. बाकी आपल्या बाईकमध्ये असं मेजर असा काय प्रॉब्लेम नव्हता. फक्त ते टेक्निकल इश्यू म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट किंवा अजून असं काय प्रॉब्लेम, म्हणजे मेजर असं नव्हतं, पण थोडे प्रॉब्लेम होते टेक्निकल. ते प्रॉब्लेम होते. म्हणजे बाईक तर काय सर्व्हिस करायची होतीच माझी. याच्या आधी जी झाली होती सर्व्हिस ती जवळपास 12,000 काय 12,500ला झाली होती. म्हणजे ही आधी 3rd सर्व्हिस आहे माझी. ती फक्त 8,500 झाली, रनिंग झाली आणि मी केली. म्हणजे काही 8,500 9,000 समथिंग बघा. अजून 1,000-2,000 चालली अशी तरी चालल्या, म्हणजे काय प्रॉब्लेम नव्हता. आणखी थोडं ते बोललो करून टाकू, कारण मध्येच कुठेतरी राईडचा जायचं असेल तर प्रॉब्लेम व्हायला नको. पावसात कुठेतरी अडकलो तर प्रॉब्लेम होतो भरपूर. सो बोललो करून टाकू. आता काय प्रॉब्लेम झाले, म्हणजे काय चेंज केलं, काय मेजर चेंजेस केलेत, तर ते तुम्हाला आता घरी गेल्यावरतीच सांगतो. आता मी ऑफिसला जातोय. रे देख तू अब तू गया बेटा, अब तू इंडिकेटर किती? इंडिकेटर दिला नाही, काय नाही, आणि राईटला टाकतोय गाडी लगेच. जे असतातच काय ना काय निमोने भेटतात सकाळीच. सो बाईक इथे पार्क केली आहे. गाडीच्या लाईटचं थोडं लोकेशन चेंज केलं.
हायलक्स अजून डिटेल व्हिडिओ याची बनवली नाही आहे, पण बनवेलच लवकरच. नवीन लाईट टाकली आहे, ही जरा डीम झाली म्हणजे बंद झाली बहुतेक. आला तो. चलो डायरेक्ट आता घरी जाऊ. ऑफिस सुटलं आपलं, संध्याकाळचे वाजले 6. टोयोटा हायलक्स मस्त बनवले, एक नंबर. टायर बिर एकदम प्रॉपर बसवलेत. कुठेतरी वाटतंय की बाईक घेऊन कुठेतरी लॉंग राईडसाठी जाऊ, असं भारी फील येतोय गाडी चालवायला. एक नंबर स्मूथ आली मस्त इंजन आधी. स्टेशन आहे, ते ब्रिज झालं आहे नवीन. ते हे चेक करतोय बाईकचा चार्जर कसा वर्क करतोय. चार्जिंग केबल सी पोर्ट. थोडा कंजेस्टेड आहे या पाईपमुळे, थोडं साईडला येतं, नाही तरी ते सेंटरला बसतो. थोडा क्रॉस बसून थोडासा क्रॉस केला आली. ही वायर आहे, सी बोर्ड आहे, तिकडे कनेक्ट केलं आहे. आणि आपण कॅमेरा चेक होतो का पाहू. ओके, म्हणजे आपला कॅमेरा चार्ज होतो आहे. एक नंबर. तर फायनली मित्रांनो वेळ आली आहे आता की थर्ड सर्व्हिसचं बिल किती आलं आहे याबद्दल डिटेल रिव्ह्यू, याबद्दल माहिती. सो बिल आहे माझ्या आता हातात, तर मी एकदा दाखवणार आहे थर्ड सर्व्हिसचं बिल किती झालं आहे किंवा क्रॉस कटिंग कशी करायची. तर बिल कमीत कमी कसं यावं याच्यासाठी, कमीत कमी म्हणजे काय एक सांगतो. आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाच. सो चलो आपण आता बिल ओपन करून बघू. जे अमाऊंट जे काय असतील ते मी राऊंड फिगरमध्ये सांगणार आहे. वरचे पॉईंटवरचे जे काय पैसे असतील तर ते मी सांगणार नाही आहेत. जे काय 16 पैसे, 17 पैसे, 20 पैसे, त्याने एवढा फरक पण नाही पडत. मी राऊंड फिगर काय जी अमाऊंट आहे ती सांगेल. मोटोरॉड ॲडव्हान्टेक म्हणजे कंपनीचं BMW शोरूम नेट 51 अमाऊंट आहे. त्याच्यानंतर ऑइल फिल्टर चेंज केला, त्याचे 274 आहेत. गास्केट रिंगचे 112, ओरिंगचे 9, एअर फिल्टर 353, एअर फिल्टर स्पार्क प्लग चेंज केला 575 स्पार्क प्लग. ब्रेक क्लीनचे 120. USB चार्जिंग, आता USB चार्जिंग हा सेपरेट पार्ट आहे, याचे मी नंतर थोड्या वेळात सांगतो. BMW सर्व्हिसचे 952. तर ऑइल चेंज इंजिन विथ फिल्टर 571. परफॉर्मिंग व्हेकल टेस्ट विथ BMW मोटोरॉड डायग्नोस्टिक सिस्टम 571. रिन्युअलिंग स्पार्क प्लग म्हणजे 1143. एअर क्लीनर इन्सर्ट याचे 762 लावले. पर ॲडजस्टिंग चेन टेन्शन 381. लेबर विथ स्पेसिफिकेशन्स ॲसेसरीज इन्स्टॉल USB याचे वेगळे, म्हणजे मग जे मी सांगितले USB चार्जर. आता टोटल बिल जे आहे, हे टोटल बिल आहे माझं 13,105. एकदा मी टाकतो स्क्रीनवरती. आता तुम्ही म्हणाल की एवढं कमी बिल 13,105, हे पण जास्तच आहे. याच्यापेक्षा कमी होतं म्हणजे अजून 3,000 कमी होणं असतं, म्हणजे जवळपास 10,500 एवढं बिल झालेलं थर्ड सर्व्हिसचं. आता हे 3,100 हे एक्स्ट्रा चार्जेस लागले. ते कशाचे? ते आहेत USB चार्जिंग. USB चार्जर मी इन्स्टॉल केला, म्हणजे कुठे लॉंग राईडसाठी गेल्यानंतर पॉवर बँक तो पण चार्ज करावा लागेल. त्याच्यापेक्षा आपण बाईकमध्येच USB चार्जर इन्स्टॉल करून घेतला. तर तो आहे BMW थ्रू आहे. त्याची कॉस्ट 2,500 लावली चार्जरची. फक्त तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता.
शॉपमधून, म्हणजे BMW शोरूममधून. तर त्याची 2423 ते म्हणजे 2500 समथिंग कॉस्ट लावली USB चार्जरची. आणि इन्स्टॉलेशनचे 952 म्हणजे 952 हे इन्स्टॉलेशनचे लावले. म्हणजे जवळपास 3000 समथिंग USB चार्जरची कॉस्ट पडली मला. आणि विथ BMW ची वॉरंटी 2 वर्षाची. म्हणजे काय झालं, बंद पडला वगैरे काय, तर BMW वाल्यांकडून रिप्लेस करू शकतो किंवा त्यांचं का असेल तर लुकआउट. सो एवढं आहे. म्हणजे जवळपास थर्ड सर्व्हिसचा जर कट्टी USB चार्जर सोडला तर 10,500 समथिंग मला हे आला, तर हे आला चार्जेस आले. आता हा 10,500 चार्जेस कसा आला, तर याच्यामध्ये मी तर गाडी सर्व्हिसला दिल्यानंतर त्यांच्याकडून एक फॉर्मॅट मागून घेतला की थर्ड सर्व्हिसमध्ये काय काय चेंजेस होणार आहेत याबद्दल माहिती. म्हणजे त्यांच्याकडून एक फॉर्मॅट होतो, PDF फाईल येते. नंतर आपण कन्फर्मेशन द्यायची की आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत. तर त्यांनी जे पाठवलं होतं त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं. म्हणजे चेंज स्प्रॉकेट चेंज करायचं होतं. त्याच्यानंतर सर्व्हिसला बाईक दिल्यानंतर त्यांच्याकडून फॉर्मॅट आपण घेऊ शकतो की आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे किंवा काय काय चेंजेस करायचे आहेत. तर म्हणजे त्यांच्याकडून BMW सर्व्हिसवाल्यांकडून आपल्याला फॉर्मॅट येतो की हे एवढं म्हणजे थर्ड सर्व्हिसमध्ये एवढं चेंज होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपल्याप्रमाणे पण सांगू शकतो की चेन स्प्रॉकेट. आता त्यांच्या सर्व्हिसमध्ये काय काय आलेलं की बाईकची जी चेन आहे ते पूर्ण सॉकेट चेंज करायचं होतं. तर ते कंपल्सरी असं नाही आहे, आपल्यावरती आहे. म्हणजे जर तुमचं चांगलं व्यवस्थित जर चालवणं असेल, म्हणजे व्यवस्थित जर बाईक हँडल करताय, तर चेन स्प्रॉकेट एवढं खराब होत नाही आहे. तर अजून मला तर माझी चांगली, म्हणजे मी तर व्यवस्थित चालवतो, त्याच्यामुळे माझं अजून ती 4-5 हजार बाईक चालेल चेन स्प्रॉकेट. तर टाकायची गरज वाटली नाही मला. त्याची कॉस्ट समथिंग 4,500 वगैरे जाते चेन स्प्रॉकेटचं नवीन टाका झालं तर मी ते यावेळी टाकलं नाही. अजून 4-5 हजार माझी गाडी चालेल. त्याच्यानंतर हँडल बेरिंग ते झालं. म्हणजे पुढचे कोन सेट वगैरे जातात, तर कोन सेट वगैरे म्हणजे चांगले होते. सो कोन सेट वगैरे मी काय नको बोललो टाकू म्हणून, नाहीतर ते थर्ड सर्व्हिसमध्ये कोन सेट वगैरे टाकतात. तर कोन सेट वगैरे नाही म्हटलात तरी BMW सर्व्हिसचं सगळं लेबर चार्जेस हे होते सगळं पकडून जवळपास 5,500 समथिंग 5,000च्या आसपास ते चेंज म्हणजे कोन सेट वगैरे सगळं जातं. त्याच्यात आता डिटेलमध्ये आहे कॅब आहे, बॉल बेरिंग सगळं. तो सगळा मसाला पकडून 4,500 5,000 म्हणजे जेमतेम सांगतो आहे मी, एवढा एक्झॅक्ट मला माहिती नाही आहे, पण समथिंग तेवढं जातं. त्याच्यानंतर पुढचे जे सस्पेन्शन आहे त्याचं ऑइल चेंज करावं लागतं. ते पण मला वाटलं की अजून चालेल, म्हणजे अजून 3-4 हजार चालेल, काय प्रॉब्लेम नाही. उगा चेंज कसं करायचा, आणखी 2-4 महिन्यांनी किंवा 4-5 महिन्यांनी मी करेन, जशी रनिंग होईल तशी. आणि आताचे नाहीतरी पावसाचे दिवस आहेत. सो आपण जास्त कुठे बाईक रायडिंग जास्त असं कुठे लॉंग राईड करत नाही, त्याच्यामुळे बोललो आणखी 4-5 महिन्याने करू, का प्रॉब्लेम नाही. म्हणजे 4-5 महिने 4-5 हजार किलोमीटरने ते झालं. त्याच्यानंतर थ्रोटल बॉडी क्लिनिंग. तर थ्रोटल बॉडी क्लिनिंग नॉर्मल 30,000-25,000 झाल्यानंतर करतात. म्हणजे ती पण अजून चालेल. त्याच्यामुळे म्हणजे मला तर एरर काही येत नव्हता, सो मी नको बोललो. ते पण थ्रोटल बॉडी क्लिनिंगचे पण समथिंग 3-4 हजार जातात. म्हणजे असं आता हे जर मी प्लस सगळं 3-4 पॉईंट सांगितले मी, हे जर पॉईंट प्लस करत गेलात तर हे इथेच माझे 15-1 हजार समथिंग वाचले, 12-13 हजार समथिंग तरी वाचले. त्याच्यानंतर मेन म्हणजे का, आता पावसाचे दिवस आहेत, तर पावसाचे दिवस असल्यामुळे गाडी वॉश करायची गरज नाही सध्या तरी सर्व्हिस सेंटरमधून. म्हणजे सध्या तरी एवढी काय वॉश करायची गरज नाही, कारण सर्व्हिस करून वॉश करून गाडी बाहेर काढल्यानंतर ती पाऊस असल्यामुळे नक्कीच मळणार. सो तिथे BMW म्हणजे वॉश करून घेण्यात काय अर्थ नाही. म्हणजे काय मतलब नाही, उगाचचे 1,000 रुपये त्यांची वॉशिंगची पण थोडी कॉस्ट आहे. त्याच्यानंतर फक्त ऑइल चेन ल्यूब आणि चेन क्लिनिंग. पहिले चेन क्लिनिंग आणि चेन ल्यूब हे तुमच्याकडे घरी तर स्प्रे वगैरे आणलेले असतीलच. लोकल घरी आपण सर्व्हिस सेंटरला गाडी धुवून घ्यायची व्यवस्थित चकचकीत आपल्याला पाहिजे तशी, आणि आपल्याकडे काय स्प्रे वगैरे असतीलच. तर
कुठचे जे तुम्ही यूज करता ते रेग्युलर, तर त्याने तुम्ही घरी पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर 500 रुपये सर्व्हिस सेंटरला देण्याची काही गरज नाही. मला तरी वाटली नाही, मी घेतली नाही, कारण माझ्या घरी सगळं आहे, ब्रश सगळं मी घरच्या घरी क्लीन करतो. असे काही गोष्टी आहेत जे मी थोडे करून डायरेक्ट 30,000 समथिंग बिल होणार होतं, ते मी डायरेक्ट 10,000वरती आणलं. म्हणजे करणार आहे, पण ते आणखी 2-4 महिने. सध्या तरी गरज नव्हती. अजून बाईक चालणार आहे, म्हणजे चेन्स पॉकेटमध्ये चालणार आहे, कोन सेट अजून चांगले आहेत. त्याच्यानंतर फ्रंट ब्रेक सस्पेन्शन त्याचं ऑइल चेंज करायची गरज नाही, म्हणजे व्यवस्थित चालत आहेत. तुमची चालवणं जर रफ असेल तर मग ते सर्व्हिस सेंटरमधून करावं लागेल. हे मी सगळं करणार आहे सर्व्हिस सेंटरमधूनच, पण थोड्या टायमाने. सध्या एकत्र 30,000 जाण्यापेक्षा 4-4 महिन्याने गेले काय प्रॉब्लेम नाही. सो असं सर्व आहे. तर अजून पण काही पॉईंट आहेत. आता तुम्हाला सर्व्हिस करायच्या आधी याच्यामध्ये अजून पण काही पॉईंट आहेत, म्हणजे ज्याने क्रॉस कटे म्हणजे बिलमध्ये अजून कमी होऊ शकतं. तुम्ही तुम्हाला जेव्हा फॉर्मॅट पाठवतील, जेव्हा सर्व्हिसला जाल तेव्हा सर्व्हिसच्या आधी तुम्हाला फॉर्मॅट पाठवतात की एवढं बिल होऊ शकतं, एक आयडियासाठी, किंवा काय चेंज होणार आहे सर्व्हिसमध्ये. सो त्यावेळी तुम्ही ते बघून पण तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे. आता नॉर्मल काय ऑइल चेंज, एअर फिल्टर चेंज किंवा हे असे काही गोष्टी आहेत, म्हणजे जे शोरूमकडून 30,000मध्ये व्हायला पाहिजेत, म्हणजे 10,000 रनिंग झाल्यानंतर ते करावेच लागणार आहेत. हे तुम्ही रिड्यूस नाही करू शकत, तर ते तुम्हाला खर्च करायचा आहेच. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय, म्हणजे पार्ट्स वगैरे कुठचा गेला किंवा अजून काय असे काय आहेत, तर ते तुम्हाला करावे लागतीलच. आता मला जी बाईकची जी ग्रीप आहे राईट साईडची, ती माझी थ्रोटल ग्रीप ती माझी खराब झाली होती, तर ती डायरेक्ट शोरूमवाल्याने डायरेक्ट चेंज करून टाकली, पण त्याची मला चार्जेस लागले नाही, कारण ते वॉरंटीमध्ये झालं माझं सगळं. थ्रोटल ग्रिपचं ती नवीन टाकली पूर्ण. त्याच्यानंतर बाकी रेडिएटर वगैरे ऑइल, त्याच्यानंतर असे बारीक सारीक काही जे आहेत तर त्यांनी चेंज करून टाकलं. सो ओव्हरऑल बिल माझं 13,100 एवढं बिल झालं आहे. सो बाकीचे काही जे आहेत, म्हणजे थ्रोटल बॉडी क्लिनिंग, त्याच्यानंतर फ्रंट सस्पेन्शनचं ऑइल चेंज, त्याच्यानंतर कोन सेट, हे मी करणार आहे, पण आणखी 5,000 किलोमीटर झाल्यानंतर करणार तर आहे, पण थोड्या दिवसांनी, अजून वेळ आहे. सो अशा प्रकारे माझी एवढं बिल झालं आहे. सो अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही मेसेज करू शकता, मला कमेंट करा. काय अजून जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर मी नक्की मदत करेन. तसंच माझा इंस्टा आय डी आहे, इथे तुम्ही DM कर मला. काय जर तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट करायचं असेल, का माहिती कॉल करायचा असेल किंवा अजून काय, तर इंस्टा ID टाकला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही नक्की मेसेज करू शकता मला. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडली, इन्फॉर्मेटिव्ह जर वाटली, तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि चलो, थँक्यू. अजून काय माहिती भेटली तर मी तुम्हाला नक्कीच कळेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.